नशामुक्त नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत धुळे जिल्ह्यातील साक्री येथे छापा टाकून 82 किलो 264 ग्रॅम डोटा पॉपी ट्रॉ जप्त केला आहे। या कारवाईत रोख रक्कम, वजन काटा आणि 2 चारचाकी वाहनांचा एकूण 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर कारवाई सुरू आहे। उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्यान्वये गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी महेश गोवर्धन बिश्नोई व भरत शिखाराम बिश्नोई राहणार जोधपूर राजस्थान यांचा शोध घेण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक राजस्थानला रवाना झाले होते। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी 18 जुलै 2026 रोजी साक्री तालुक्यातील कोंडाईबारी येथील समरगळा हॉटेलमध्ये असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपी महेश बिश्नोई याने साक्री येथील सुयक कॉलनीत भाड्याच्या घरात डोटा साठवून ठेवल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी त्या घराची झडती घेतली असता काळ्या रंगाच्या 5 गोण्या, 82 किलो 264 ग्रॅम डोटा पॉपी ट्रॉ आढळून आला। याशिवाय 1,50,000 रुपयाची रोख रक्कम, एक वजन काटा आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली। प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थ राजस्थान मधील शेष नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे आरोपींनी सांगितले। त्यानुसार महेश बिश्नोई, भरत बिश्नोई आणि शेष यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8C, 15C आणि 29 अन्वये साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, एपीआय विशाल पाटील, पोलीस हवालदार भरत डंबाळे, बळवंत कोल्हे, संतोष सैंदाने, गणेश वडजे, योगेश सानप, अविनाश भेगे, चंद्रकांत बागडे, अर्चना भट तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।